अहो रुपाली ताई, आपण म्हणता दिव्याखाली अंधार असतो. अहो तुम्ही बघा ना, तुमचं काय आहे ते, तुमच्या दिव्याखाली काय अंधार आहे तो. आपण काय काय केलंय, आपण काय करत होतात, आपण काय करतो, हा कधी विचार केलाय का? म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ही आपली परिस्थिती आहे रुपाली ताई. आपण काय करत होतात, काय नाही, ह्याचा विचार करा. तुम्ही आमच्या आमदार महेश दादा लांडगेंविषयी ज्या पद्धतीने एकेरी बोललात ते योग्य आहे? स्वतःला समजतं काय? काय तुमची लायकी? तुम्ही आमदार महेश दादा लांडगेंविषयी बोललात हे विसरू नका. काय आहात तुम्ही आणि आपली भाषा काय आहे? इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरता. एकदा आपला व्हिडिओ काढा आणि बघा, विचार करा. पुण्यात राहता, कशा पद्धतीने तुम्ही तुमची भाषा वापरता आणि मग दुसऱ्याला नावं ठेवता का? आणि तुम्ही काय म्हणता, आमच्या आमदार महेश दादा लांडगेंना येऊन ठोकणार? अहो काय तुमची हिंमत आहे? येऊन तर दाखवा पिंपरी चिंचवडला. आम्ही त्यांच्या बहिणी भक्कम बसलेला आहोत. नाही तंगड तोडून हातात दिलं ना तर नावाची उमा कापरे राहणार नाही. एरवी मी शांत राहते, परंतु जर आमच्या भावांवरती, आमच्या आमदारांवरती अशा पद्धतीने आपण बोलत असाल तर निश्चितच आपली जागा आपल्याला आम्ही दाखवून देऊ. यापुढे जर आपण महेश दादांविषयी काही बोललात तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे, हे विसरू नका.